श्रीमंत सरदार आणि आमच्या धनगर समाजाचे सर्व कार्यकर्ते यांना विनंती करतो, तुमच्या मागे बरीच मोठी लाईन आहे, आपण सर्वांनी विजय मेळावा म्हणून आपण इथं साजरा केलेला आहे। सर्व कार्यकर्ते, सर्व बंधू भगिनी, सर्व आमचे सहकारी यांनी आज मोठ्या प्रमाणात माझा सत्कार ठेवलेला आहे। खरं मी अत्यंत ऋणी आहे की त्यांनी हा जे सत्कार ठेवला आहे हा म्हणजे याचा अंत होऊ शकत नाही असा सत्कार आहे। मी खूप धन्यवाद आहे। मी देवाकडे प्रार्थना करतो की जे सर्व लोक आलेले आहेत त्यांना खूप देव आयुष्य देव, भरभराटी देव अशी प्रार्थना करतो। आणि आता त्यांनी मला निवडून दिलेलं आहे, आता त्यांचं कार्य संपलं, आता माझं काम आहे की ते सर्व काम करण्यासाठी मला त्यांनी आशीर्वाद द्यावा एवढंच या ठिकाणी सांगतो। आशीर्वाद द्यायसाठी माननीय मंत्री महोदय रामदासजी आठवले साहेब आले होते, राहुल शेवाळेजी आले, सदाशिव लोखंडेजी आले होते, आमच्या नलावडे ताई आले होते, माजी आमदार, सर्व नगरसेवक, सर्व शाखा प्रमुख, सर्व महिला शाखा प्रमुख, सर्व भाजपचे कार्यकर्ते, सर्व RPIचे कार्यकर्ते, सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, सर्व विभागातील सर्व बंधू भगिनी आले, त्याबद्दल मी धन्यवाद करतो। आज महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय मेळावा आहे, तर सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलेलं आहे आणि भरघोस मतांनी चेंबूरच्या जनतेने विजय केलेला आहे। तर चेंबूरच्या जनतेचं आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचं मी खूप मनापासून आभार मानते आणि काते साहेबांना खूप शुभेच्छा देते आणि चेंबूरचा विकास होईल अशी मी काते साहेबांकडून अपेक्षा करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज जास्त संख्येने इथे शिवसैनिक, महायुतीचे कार्यकर्ते आलेले आहेत। हा काते साहेबांचा सत्कार आहे, हा चेंबूर विकासचा हा आवाज आहे, चेंबूरच्या जनतेचा आवाज आहे आणि खरोखरच चेंबूरच्या लोकांना, जनतेला काते साहेबासारखा आमदार या ठिकाणी आपल्याला निवडला गेलेला आहे। खरोखरच चेंबूरचा भाग हा वंचित होता विकासापासून आणि हा माणूस आल्याच्या नंतर ते चेंबूरचा विकास होणार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आज महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज काते साहेबांना बरोबर आशीर्वाद दिला आणि आज या चेंबूर विधानसभाच्या प्रत्येक चारही पक्षाच्या, राष्ट्रवादी, BJP, शिवसेना, RPI यांनी सर्वांनी आणि घटक पक्षांनी आपलं काम मतदान पेटीत मतदान करून केलेलं आहे। आता महायुतीच्या लोकांनी सगळ्यांनी काते साहेबांना निवडून दिलेलं। आता काते साहेबांचं काम आहे त्यांच्या इच्छा, त्यांचे जे राहिलेले अधुरे काम ते पूर्ण करायचे। जसं प्रदूषण आहे, ट्रॅफिकचं आहे, झोपडपट्टी मुक्त आहे, अनेक समस्या त्या आता काते साहेबांनी आपली जिम्मेदारी घेतली, हे 5 वर्षात ते पूर्ण करतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्रीमंत सरदार आणि आमच्या धनगर समाजाचे सर्व कार्यकर्ते यांना विनंती करतो, तुमच्या मागे बरीच मोठी लाईन आहे, आपण सर्वांनी। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।